नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे. आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा. स्पंदने ज्ञानेश्वराची माझी या वक्षात व्हावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, नाम या हाती बनावे हे जिने गोपाळकाला. माझी यासाठी जगाचे रोज जाते घरघरावे, मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे. मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे, चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे. ह्या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा, ह्याचसाठी मांडीला मी तुझ्या दारात दंगा. अर्थात सुरेश भटांनी या कवितेतून संतांची धर्मनिरपेक्ष कल्पना जगासमोर मांडली. मात्र कोपर्डी बलात्कार घटनेनंतर ज्यावेळी माझा विशेष करण्याची वेळ आली त्यावेळी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा यात जाणून बुजून उल्लेख केलाय. आपल्या समाजाला सहिष्णू, धर्मनिरपेक्ष आणि विवेकी बनवण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्यांचा वारसा पुढे चालवला तर शाहू फुले आंबेडकरांनी. पण ज्या आंबेडकरांनी दलितांना समान हक्क मिळावा म्हणून झगडा दिला, त्याच समाजाकडून आता कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा, विशेषतः ॲट्रॉसिटीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे कोपर्डीच्या घटनेविरोधात निघणाऱ्या विराट मोर्चांमधून मराठा समाजाची अपेक्षा नेमकी काय आहे, मराठा समाजाला नेमकं काय हवंय, असे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि त्यामुळेच आपला आजचा विषय आहे की मराठा समाजाला नेमकं हवंय काय. आपण सुरुवातीला जाणार आहोत मानसिंग पवार यांच्याकडे. मानसिंग पवार सर, लाखोंचे मोर्चे निघतायत. पहिल्यांदाच असं होतंय की या मोर्चाला ना कुठलं राजकीय नेतृत्व आहे ना कुठलं पक्षीय नेतृत्व आहे, लाखोंचे मोर्चे निघतायत. नेमकं मराठा समाजाला हवंय काय? असं आहे सर की छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर प्रथमतःच मराठा समाज, बहुजन समाज हा सेनापती विना लढत आहे. ह्या मोर्चांना सामूहिक नेतृत्व आहे, कोणा व्यक्तीचं नेतृत्व किंवा राजकीय नेतृत्व ह्या मोर्चांना नाही आहे. बरोबर. मी औरंगाबादला असतो. औरंगाबादचा जो मोर्चा निघाला त्या मोर्चालाही सामूहिक नेतृत्व होतं. कुठल्या एका विशिष्ट पक्षानं किंवा एखाद्या राजकीय नेत्यानं ह्या मोर्चाला नेतृत्व दिलेलं नाहीये. याच्या पाठीमागची जर आपण कारण मीमांसा जर बघितली, आपला देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशामध्ये 80% लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून होते. आणि 80% ही जी लोकसंख्या होती त्याच्या माध्यमातून 80% उत्पन्न, देशाचं उत्पन्न पण शेतीच्या माध्यमातून येत होतं. आजची परिस्थिती जर आपण बघितली, मराठा समाजाची विशेषता जर आपण बघितली तर 80% मराठा आजही शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. एकूण भारताचा विचार केला तर 80% जी लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती ती लोकसंख्या आता कमी अवलंबून झाली आहे. सर्व्हिसेस सेक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशाचं उत्पन्न वाढतंय. परंतु मराठा समाज अजूनही शेती व्यवसायावरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आणि दुर्दैवानं शेती व्यवस्थाची दुर्व्यवस्था दिवसेंदिवस होत आहे. शेती एकतर गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाचं सावट मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून, 4-5 वर्षापासून दुष्काळ सतत पडत होता. पाऊस नव्हता. पाऊस नसल्यामुळे शेतीपासून मिळणारं जे काही उत्पन्न होतं आणि ते उत्पन्न सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नव्हतं. हे सगळे मुद्दे ज्ञात आहेत. म्हणूनच मी तुम्हाला विचारतोय की आता मराठा समाजाला नेमकं काय हवंय. शेती प्रश्न असा निर्माण झालेला आहे की मराठा समाजाला आजच्या ह्या व्यवस्थेवर विश्वासच राहिलेला नाहीये. कारण ही व्यवस्था ह्या 80% शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या मराठा समाजाला ही व्यवस्था न्याय देऊ शकत नाहीये. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर आपण आत्महत्या जरी बघितल्या, आत्महत्या ह्या जास्तीत जास्त मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच झालेल्या आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीतला जो असंतोष आहे, हा असंतोष कुठे ना कुठेतरी व्यक्त व्हावा, आपल्या मनातील राग कुठेतरी व्यक्त व्हावा, आपल्याला कुठेतरी ह्या समाजाला कुठेतरी न्याय मिळावा. ह्या समाजाच्या जे काही प्रश्न आहेत ह्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण आता शेती जरी एक विषय जरी आपण बाजूला ठेवला, दुसरा विषय येतो शिक्षण. शिक्षणामध्ये आज ग्रामीण भागामध्ये ज्या शिक्षणाची अवस्था झालेली आहे, मराठा समाज बहुतांशी हा ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये आज शिक्षण घेऊनही न घेतल्यासारखं आहे. जिल्हा परिषदच्या शाळा असतील, नगर परिषदच्या शाळा असतील किंवा विविध शाळा असतील, आज ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी कॉपीच्या माध्यमातून सगळ्या परीक्षा होतात. आणि याच्यात सगळ्यात मोठा जो अन्याय होतो आहे, सगळ्यात मोठा ह्या सगळ्या बाबतीतला जो काही रोष पत्करावा लागतोय तो मराठा समाजाला
आपल्याला पत्करावं लागतोय. नुकसान जे होतंय ते मराठा समाजाचं होतंय आणि म्हणून नोकरी प्रायव्हेटमध्ये असतील, इंडस्ट्रीमध्ये असेल, व्यापारामध्ये असेल, ह्या मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. नाही नक्कीच नक्कीच हे सगळे मुद्दे, हे सगळे प्रश्न जे आहेत हे तुम्ही आता नोकरीचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, तुम्ही अतिशय महत्वाचे आणि संवेदनशील प्रश्न मांडताय. मी धीरज वीर आहेत आपल्यासोबत. धीरज वीरजी, आता मी पुन्हा एकदा तुम्हाला तोच प्रश्न विचारतो, तुमच्या स्पेसिफिक मागण्या काय आहेत नेमकं? मराठा समाजाला आता हे मोर्चे निघतात, असंतोष दिसतोय, जसं मानसिंग पवार म्हणाले तसं असंतोष प्रचंड आहे, पण आता मागण्या काय आहेत? 1, 2, 3, 4 अशा काही मागण्या सांगता येतील आपल्याला की या मागण्या जर आपल्या मान्य झाल्या किंवा या मागण्यांची जर पूर्तता झाली, त्याच्यासाठी प्रयत्न झाले तर मराठा समाजाचा रोष कमी होईल, मराठा समाजाला न्याय मिळेल? सगळ्यात मोठी मागणी जी आहे मराठा समाजाची आरक्षणाच्या संदर्भातली आहे. एकतर शेतीवरती अवलंबून असलेला हा समाज प्रत्येक आर्थिक म्हणजे त्याचा कोण मारा झालेला आहे. मराठा म्हणलं की काय स्पेसिफिक देशमुख पाटील अशी मोठी नावं आठवतात लोकांना समोर येतात. तशी समाजाची वास्तविक परिस्थिती तशी नाही. 80% लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन हा शेती आहे आणि त्यातनं जे दुष्काळामुळे सततच्या नापिकीमुळे जे आर्थिक गर्तेमध्ये जो समाज सापडला आणि सध्याचे जे प्रचलित कायदे आहेत किंवा शासन व्यवस्था आहे ही आपल्या मुद्द्यांना कुठेही हात लावत नाही असं त्यांना वाटतंय, त्यांचा समज आहे. त्यामुळे अस्वस्थता वाढीला लागलेली आहे. आणि मी आता म्हणजे औरंगाबादचा मोर्चा झाला, उस्मानाबादचा झाला, त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण ऐकतोय, वाचतोय, त्याच्यामध्ये त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय किंवा कुठल्या तरी एका समाजाच्या विरोधात हे सगळं चाललंय असं भासवण्याचा प्रयत्न होतोय. ते अत्यंत चुकीचं आहे. समाज जो उतरलाय रस्त्यावरती तो समाजामध्ये जी खतखत आहे की आपल्या मागण्याकडं किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही, ह्या भावनेनं हा समाज एकवटलेला आहे. हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, कुठल्या समाजाच्या नाही, कुठल्या धर्माच्या नाही, फक्त मागण्यासाठी एकत्र आलेला आहे असं. आणि याच्या मागे कुठला ड्रायव्हिंग फोर्स नाही. कुणाला वाटतं RSS आहे, कुणाला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असं काहीही नाही त्याच्यामध्ये. नाही वीरजी, तुम्ही म्हणताय ते अगदी मुद्दे जरी मान्य केले, तुम्ही मागण्या सांगितल्या, एक आरक्षणाची मागणी सांगितली, एक शिक्षणाबद्दलची मागणी सांगितली, पण गेले काही दिवसांपासून तुम्ही म्हणता की याच्यामध्ये कोणी राजकारण नाहीये, कुठले राजकीय पक्ष नाहीयेत, पण ही अवस्था मराठा समाजाची कोणी केली असं वाटतंय तुम्हाला? या अवस्थेला आता ती प्रचलित जी कायदे आहेत देशातली, जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने ही अवस्था केली असं म्हणावं. एकतर ही सध्याची जी व्यवस्था आहे गेली काही वर्षापासूनची देशातली, राज्यातली, ही भांडवलदारांना पूरक असणारी व्यवस्था आहे. आणि मग हा मराठा समाजातला जो गरीब वर्ग आहे तो त्यांचं शोषण होत असं त्याला सारखं वाटतंय. सरकार किंवा जे कायदे आहेत ते भांडवलदारांच्या रक्षणासाठी आहेत अशी त्यांची भावना होते. चला ठीक आहे ठीक आहे आजबे सर, आता तुम्ही हे सगळे म्हणजे मानसिंग पवारांचं विश्लेषण आणि धीरज वीर जे आहे त्यांचं विश्लेषण ऐकलं. तुम्ही अनेक वर्ष हे सगळी व्यवस्था जी आहे ते ज्या व्यवस्थेबद्दल बोलतात ती व्यवस्था तुम्ही जवळून बघत आहात. तर मुद्दा असा आहे की कुणी ही वेळ या समाजावरती अशी वेळ का आली की आता नेते नकोत, कुणीच नको, आता आपलं प्रचंड मोठं नुकसान होतंय आणि त्यामुळे आता आपल्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाहीये आणि आपल्याला राजकीय नेतृत्व नको या मोर्चाला. तर आता ह्या समाजाचे प्रश्न तर निर्माण झालेत, प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत, तसे मराठा समाजाचे सुद्धा प्रश्न आहेत, पण हे यांच्यावर वेळ आणली कोणी? हे दोघांनी जी कारणं सांगितली ती कारणं आहेतच, यात काही वादच नाहीये. प्रश्न दुसरा असा आहे याच्यामध्ये की मराठा समाज हा, म्हणजे मी थोडंसं बोलतो याच्यामध्ये की मराठा समाज हा बहुजन समाजाचं एक मोठा अंग होतं आणि बहुजन समाजाचं राजकारण हे मराठा समाजाचं राजकारण चालू होतं. हे अगदी फुल्यांच्या ह्याच्यापासून जे काही सुरू झालेलं होतं ते राजकारण चालत आलेलं होतं आणि ते राजकारण अधिक नेटाने यशवंतरावांनी पुढे नेलं सत्तेच्या राजकारणामध्ये. म्हणजे सातारासारख्या जिल्ह्यामध्ये जिथं 75% एकेका मतदारसंघामध्ये मराठा आहेत तिथं त्यांनी नाभिक समाजाचे लोक दिले, परीट समाजाचे लोक दिले आणि हा सर्व बहुजन समाज एकत्र ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता हे जे राजकारण बहुजन समाजाचं राजकारण होतं हे बहुजन समाजाचं राजकारण परत एका परिणाम ते काँग्रेसच्या बरोबरच फिरत होते. आता या राजकारणाला शह देण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडल्या गेल्या 20-25 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काय झालं, एकतर असं आहे की पहिल्यांदा मंडल आयोग आला आणि मंडल आयोगाने पहिल्यांदा काय केलं, बहुजन समाजामध्ये फूट पाडली. एकतर ओबीसी जाती वेगळ्या झाल्या आणि मराठा वेगळे झाले. आता सुरुवातीला असं आहे की मराठ्यांना त्याचं काही वाटलं नाही, पण नंतर जसे चटके बसायला लागले तसं त्याच्या असंतोष म्हणजे राखीव जागांची मागणी आपल्याला सुद्धा पाहिजे, आपण करायला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. आणि नंतर असं झालं की
आपण बघतो की राजकीय सत्ता स्पर्धेमध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली काही नवी गणितं मांडली गेली आणि त्या नव्या गणितामध्ये अशी मांडणी झाली त्यामध्ये की ओबीसी म्हणजे ओबीसी त्यांना राखीव जागा मिळाल्यानंतर त्यांना वेगळी आयडेंटिटी मिळाली. बहुजन समाजाची आयडेंटिटी पुसली गेली. आयडेंटिटी पुसली गेल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना आयडेंटिटी बरोबर त्यांना आर्थिक लाभ व्हायला लागले. आर्थिक लाभ व्हायला लागल्यानंतर त्याचं राजकारण जे आहे त्यांना त्या ओबीसी मंडळ आयोगाच्या माध्यमातून वेगळं राजकारण सुद्धा आकाराला यायला लागलं आणि ते आकाराला यायला लागलेलं राजकारण जे होतं त्याने हे बहुजन समाजाचं राजकारण होतं ते राजकारण बाजूला सारलं आणि एक वेगळं राजकारण महाराष्ट्रामध्ये यायला लागलं. म्हणजे कसं झालं त्यामध्ये यामध्ये मराठा समाज हा एकाकी पडला आणि एकाकी म्हणजे ह्याच्यामध्ये एकापूर्ण असं म्हणता येईल की भाजपने ज्या पद्धतीने सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली माधव म्हणजे ओबीसी समाज आणि दलित समाज हिंदू दलित सगळे एकत्र करून जे काही हे केलं ते राजकारण त्यांचं यशस्वी झालं. पण त्यामध्ये मराठा समाज हा अलग पडला आणि अलग पडलेला समाज त्यामध्ये आता परकेपणाची भावना आहे. अग्रेरियन क्रायसिस आहे परत. शिवाय असं आहे की मराठा समाजामध्ये मराठा समाजाची बदनामी जी आहे ती बदनामी फार मोठ्या प्रमाणात झाली. आता त्याला मराठा समाजातले काही पतंगराव कदम असतील किंवा आपले डी.वाय. पाटील असतील ते जसे कारणीभूत आहेत तसे काही राजकारणी पण याला कारणीभूत आहेत. पण हे सगळं जे काही भूल झालं त्याच्यामधून हा समाज सगळा बदनाम होत गेला आणि त्यामुळे आता राजकारण नको राजकीय नेते नकोत अशी एक ही संबंध यामध्ये सुरू झाली. आणि असा एक हा आज आत्ताच आहे की यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नव्हता पण आता सगळ्या राजकीय पक्षांनी धसका घेतलाय की आमच्या विरोधात जातात की काय आणि म्हणून काय केलंय की सगळे राजकीय पक्ष म्हणजे सगळ्या राजकीय पक्षाचे नेते आता ह्या मोर्चाला मदत करायला लागले. अच्छा म्हणजे सगळ्यांना ही दुःख अचानक दिसायला लागलं असं मला म्हणायचं आहे. प्रकाश पवार आहेत आपल्यासोबत. प्रकाश पवारची मुद्दा असा आहे की मी तुम्हाला परत प्रश्न विचारीन की गेले इतकी वर्ष म्हणजे अनेक वर्ष मराठा समाज हा सत्तेत आहे तो सत्तेचा एक अविभाज्य अंग आहे तरी सुद्धा या समाजाचे इतके गंभीर प्रश्न निर्माण झाले आणि त्या समाजाचे इतके गंभीर प्रश्न हे त्या समाजातल्या नेत्यांना लक्षात नाही आलं राज्यकर्त्यांना लक्षात नाही आलं आणि आता हा समाज नेत्यांशिवाय रस्त्यावर उतरला तर याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार राज्यसंस्था आहे असं सरळ उत्तर देता येतं परंतु ते इतकं सोपं नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा मराठा नावाची एक आयडेंटिटी तयार झाली तेव्हा मराठा नावाचा एक समूह नव्हता. त्या मराठा समूहामध्ये 96 कुळी मराठा होते, पाटील होते, देशमुख होते, गावाखेड्यामध्ये असणारे कुणबी होते. अशा अनेक जातींचं एकत्रीकरण करून ज्याला मराठा अस्मिता नावाने किंवा मराठा आयडेंटिटी दिली होती त्या आयडेंटिटी मधले जे खालचे स्तर होते त्यांच्याबद्दल वरच्या स्तरांना कसली आपुलकी नव्हती, प्रेम नव्हतं. फक्त त्यांना त्यांचा एक मतांमध्ये रूपांतर करायचं होतं. या अर्थाने जर तुम्ही पाहायला गेला तर इथले पाटील असतील, देशमुख असतील, सहकार चळवळीतून मोठे झालेले लोक असतील त्या सर्वांनी खालच्या लोकांना पूर्णपणे एक मतांपुरता विचार केला आणि तोच पॅटर्न 1978च्या नंतर तुम्ही आज तागायत पाहता की मराठा आयडेंटिटी जास्तीत जास्त खुलवून दाखवणं, मराठा आयडेंटिटीमध्ये स्वाभिमान आणणं, मराठा आयडेंटिटी कुणाच्या तरी विरोधात मांडून दाखवणं म्हणजे दलितांच्या विरोधात मांडून दाखवणं, कधी उच्च जातींच्या ब्राह्मणांच्या विरोधात मांडून दाखवणं, अशा क्लुप्त्या करत करत हे समूह राज्यकर्ता वर्ग पुढे सरकत आलेला आहे. याचा उत्तर असं मिळतं की या समूहाकडे निर्मितीक्षम नावाची गोष्ट नव्हती जी यशवंतराव चव्हाणांकडे निर्मिती करायची आहे एका गोष्टीची आणि त्यातून एक समाज उभा करायचा असं एक स्वप्न होतं. ती पुढे लोप हळूहळू पावत चाललं आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला असं दिसतं की जो समाज निर्मिती करत होता तो समाज अडचणीत आला. म्हणजे स्वतःच्या बँका तो दुसऱ्याला चालवायला द्यायला लागला, स्वतःचे सहकारी कारखाने दुसऱ्याला चालवायला द्यायला लागला आणि ज्या शिक्षण संस्था किंवा त्यांच्या बँका आहेत त्यांचा वित्तीय बाजार करायला तो अपुरा ठरला. या अर्थाने सगळं पाहायला गेलं तर इथं निर्मितीचा अंत झालेला आहे आणि जेव्हा निर्मितीचा अंत झाला तेव्हा आपल्यातला वाटा हा आपल्या खालच्या मराठ्यांना द्यायचा आहे याच्याबद्दलचं त्यांचं भान सुटल्या गेलं. याच्यामुळे समग्र आकलन एकूण राज्यकर्त्या मराठ्यांना नव्हतं आणि त्याचा हा अंतिम परिणाम आहे असं तुम्हाला वाटतं? महत्वाच्या वळणावर ही चर्चा आहे. आपल्याला अजूनही अनेक मुद्दे चर्चेमध्ये घ्यायचेत. खरं तर एक छोटासा ब्रेक घेऊन परत येऊयात. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.
मराठा समाजाला नेमकं काय हवंय या विषयावर आपली चर्चा सुरू होती. आपल्यासोबत कोळसे पाटील आहेत, न्यायमूर्ती कोळसे पाटील आहेत आपल्यासोबत. कोळसे पाटील जी, तुम्ही आता हे सगळं विश्लेषण ऐकलं, तुम्ही बराच वेळ आपल्यासोबत आहात, पण मुद्दा असा आहे की कधी काळी ह्या सगळ्या बँका, जसं की आता प्रकाश पवार सांगत होते, बँका असतील, कारखाने असतील, ह्या सगळ्या गोष्टी या मराठा समाजाच्या हातात होत्या, त्यांच्या नेत्यांच्या हातात होत्या आणि त्यांच्याकडूनच काही एका वर्गाचं शोषण झालं. त्याच्यामुळे एक मोठा वर्ग असा तयार झाला की नाहिरेचा एक मोठा वर्ग तयार झाला आणि आहेरेचा एक छोटा वर्ग तयार झाला. एकाच समाजात असे दोन वर्ग तयार झाले की एकाकडे खूप आहे, एकाकडे काहीच नाहीये आणि मग हा प्रश्न गंभीर झाला. तर कोणालाही आपल्याला सिंगल आउट करायचं नाही, कोणाच्याही कुठल्याही नेत्याला किंवा कुठल्याही पक्षाला सिंगल आउट करतोय म्हणून नाही, पण याला काही कोणीतरी याला जबाबदार आहे, कुठले तरी एक 4 लोक याला जबाबदार आहेत आणि 4 लोकांच्या राजकारणामुळे हे सगळं गणित बिघडलं असं वाटतं का? मला प्रताप बाजबे आणि पवारांचं किंवा ते यांचं पण विश्लेषण मला खूप आवडलं. मी यांच्यापेक्षा काही वेगळं सांगावं असं नाही, पण मला एक मधुलिमय मला बोलली होती, ते आठवतेला मी सांगतो तुम्हाला. मधुलिमय असं म्हटले होते की भारतामध्ये मराठ्यांनी इतकी सर्वसमावेशक जात दुसरी कुठली नाही. जे सगळा देश फिरलेलो आहे, मराठ्यांनी इतकी सर्वसमावेशक जात दुसरी कुठली नाही आणि मराठ्यांनी इतकी एकाच जातीची संख्या असणारी जात सुद्धा देशात दुसरी कुठली नाही, कुठल्याही राज्यात नाही. त्यामुळे जर या मराठा जातीला योग्य तऱ्हेने दिशा मिळाली असती तर त्यांची ही परिस्थिती झाली नसती. आता आमचे सगळे लोक म्हटले, आता आमचे मित्र म्हटले की मुठभरांनी सगळी संपत्ती लुटली. हे कधी झालं? अहो, मी 75 वर्षाचा आहे. मी दलितांच्या घरात दूध भाकरी त्यांच्या ताटात खायचो, कारण माझ्या घरी भाकरी खायला नव्हती. म्हणजे मराठ्यांची अवस्था एवढी वाईट आहे की त्या म्हणजे खालच्या मराठ्यांची व्यवस्था एवढी वाईट आहे की तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. आणि या सगळ्या हरामच्या पैशाचे ते लग्न बघतात, तसेच लग्न ते स्वतः करायचं, मुलांचे लग्न करायचा प्रयत्न करतात, कर्ज काढतात आणि दुसऱ्या दिवशी फाशी घालतात. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फाशी घेतलेली उदाहरणं माझ्याकडे आहेत, कारण कर्ज कसं फेडायचं. त्यामुळे ही सगळी जी आमच्या पुढे बुजगावणी ठेवली गेली, हे मराठे आणि त्याच्यामुळे जे आम्हाला सगळ्यांना जोडण्याचं काम, या तुम्ही सगळे मीडियावाले सुद्धा बघा, तुम्ही माझ्या लाखाच्या सभा आहेत, मोर्चे आहेत, पण कुठल्याही मीडियाने दाखवलेलं नाही. त्याचं कारण आमच्याबद्दल द्वेषच फार आहे. मुद्दा असा आहे, मुद्दा असा आहे कोळसे पाटील साहेब, तुम्ही आता म्हणता की मुद्दा, मी येतो मुद्द्यावर येतो की आता हे काय झालं सगळं, तर हे मुठभर मराठ्यांमुळे झालं. जे 40 वर्ष सत्तेवर होते, 50 वर्ष सत्तेवर, त्यांच्यामुळे झालं. त्यांनी समाजाकडे बघितलं नाही. आणि दुसरी गोष्ट, या देशातली व्यवस्था. आज शेती काय झाली, आज शेती काय आहे, आज दोन्ही बाजूने शेती भांडवलदारात ताब्यात आहे. शेतीचे इनपुट भांडवलदारांचे आहेत आणि शेतीचं आउटपुट भांडवलदारच विकत घेतो किंवा किंमत ठरवतो. आणि ती किंमत ठरवल्यामुळे म्हणजे शेतीचं कोंडमारा झालेला आहे शेतकऱ्याचा. तो फक्त प्रोसेसर राहिलाय, तो शेतकरी नाही आता. त्याला ते सांगतात बियाणे देणार, ते खतं देणार, ती सगळी खोटी असतात, आवाच्या सवा दराने ते देणार. म्हणजे शेतकऱ्याची सर्व. आणि दुसरं आहे काय, पाणी कुठे आहे, वीज कुठे आहे. त्यामुळे शेतीला लागणारं सगळं ते भांडवलदाराच्या ताब्यात गेल्यामुळं त्याला नुसती शेती जवळ बाळगून चालत नाही, काय उपयोग नाही त्याचा. कोळसे पाटील सर, जर हे सगळं थांबवू शकले असते ना आपले सत्ताधारी, गेल्या 40 वर्षामध्ये जे सत्ता महाराष्ट्रावरती करत होते ते थांबवू शकले असते ना. अरे हे सगळे नेते शेठजी बडजींचे दलाल आहे. ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये यांना काही करायला परवानगी नाहीये. विलासराव माझे क्लासमेट होते, म्हणले माझ्यावर 60 वर्ष झाल्यावर लिहा. मी म्हटलं विलासराव लिहू का, की तुम्हाला तिथे बसून काय करता येत नाही म्हणून. तर मग लिहितो, कारण नाही करता येत यांना तिथे काही. काय अडचणी असतात, काय अडचणी काय असतात नेत्यांच्या, त्याचं कारण सांगतो. यांनी केलेले, अरे यांना सेक्रेटरी तरी कुठे ऐकतात यांचं. एखादा नेता असतो की जो धरतो तिथे, इथे असं आहे की ब्युरोक्रेसी, ज्युडिशियरी, तुम्ही सगळे माध्यम, ती कोणाच्या बाजूने आहेत. ती जर सगळी विरुद्ध असतील तर नेता काय करतो. नेता या 3 लोकांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, ज्युडिशियरी, ब्युरोक्रेसी आणि तुम्ही पत्रकार. नाही मला कोळसे पाटील सर तुम्ही गव्हाबरोबर किडे पण जे रगडता ना, त्याच्याबद्दल मला खूप हसू येते खरं तर. म्हणजे माध्यम जर अशी असती तर आज आपण हा विषय घेऊन इथे चर्चेला बसलो नसतो. अरे बाळ, याला अपवाद सगळे असतात, आपण नाही असतं तोडच आहे. इन जनरल आपण कोणाचे सगळे मीडिया, अंबानीचे 67 चॅनल आहेत, म्हणजे कोणाचं मीडिया आहे, कोणासाठी. बरं, तुमचे हे सगळे आक्षेप माझ्या लक्षात आले. मला कोळसे पाटील सर अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, विचारायचा आहे 2 सेकंदासाठी. संपलं नाही आता, मला संपलं नाही. मी असं म्हणतो मराठ्यांना की तुम्ही सगळे संघटित होता, ही फार चांगली गोष्ट आहे, परंतु तुमच्यापुढे सर्टन ध्येय पाहिजे. ते ध्येय दिसत नाही आज तुम्हाला. आज फक्त तुम्ही उद्वेग दाखवलेला आहे. हा उद्वेग गावागावातून आता हे लोन पसरलेलं आहे. आता हे प्रत्येक जिल्ह्यात होणार आणि प्रत्येक जिल्ह्यात झाल्यानंतर ही जे आता
पुन्हा श्रमिकांच्या विभागणी होईल अशा प्रकारचं कुठली मागणी असता कामा नये. जे सगळे श्रमिक आहेत त्यांच्या विरुद्ध मागणी होईल अशी कुठलीही यांची मागणी असता कामा नये. आम्ही मराठा जेव्हा आम्ही म्हणतो की सर्वसमावेशक जात आहे तर त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन ही जी व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेत ते भरले जातात त्या व्यवस्थेविरुद्ध ते काय करू शकतात याचा विचार केला पाहिजे. बरं, चला कोळसेवाडी साहेब, मला तुमच्याकडे अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न असा की ह्याच्यावरती उपाय सांगा ना. आता तुम्ही प्रश्न सांगितले, त्याच्यावर काय उपाय असू शकतात? नाही हे सांगितलं मी की आता मराठी ज्या पद्धतीने एकत्र होत आहेत, संघटित होत आहेत, ती फार चांगली गोष्ट आहे. ते संघटित होऊन त्यांनी त्यांचं संविधानाच्या चौकटीत मागण्या ठेवल्या पाहिजेत. प्रश्न असा आहे कोळसेवाडी साहेब, संविधानाच्या चौकटीत मागण्या ठेवल्या पाहिजेत, ते तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे. मात्र असं आहे की या मागण्या घेऊन परत सरकारकडे जावं लागणार आहे, या मागण्या घेऊन परत राजकीय नेत्यांकडे जावं लागणार आहे, परत राजकीय नेते जे गेली 40 वर्ष होते तेच असणार आहेत. मग याच्या ही जी चौकट आहे ती कशी मोडणार? नाही, ऐका ना तुम्ही, एकदा जर मी सांगतो ना तुम्हाला की मी आतापर्यंत प्रत्येक आंदोलन यशस्वी केलंय, आंदोलकाच्या पत्रात पाडलेलं आहे. हे जर आंदोलन नीट उभं राहिलं तर कुठलाही राज्यकर्ता राज्य करू शकत नाही. हे जर आंदोलन नीट उभं राहिलं तर कुठलाही राज्यकर्ता त्यांच्या इच्छेविरुद्ध राज्य करू शकत नाही अशी परिस्थिती. म्हणजे असं की मराठा समाजाच्या तावडीत एका वर्गाच्या तावडीत अडकलेला अख्खा मराठा समाज सोडवण्यासाठी पुन्हा एकदा कुठला तरी नवा नेता उभा करावा लागणार आणि मग त्याच्यातून हे सगळे प्रश्न मार्गी लावावे लागणार, असंच आपोआपच राहील उभा. व्यवस्थेच्या विरुद्ध उभा राहण्यासाठी कोणाला शिकवावं लागत नाही. तिकडे कसा तो दलित उभा राहिलाय, गुजरातमध्ये पटेल उभा राहिलाय, इकडे कन्हैया उभा राहिलाय, नेते उभे राहतात. बरं हा विश्वास का गमावला नेत्यांनी, मराठा नेत्यांनी किंवा आतापर्यंत जे सत्ता करत होते त्या नेत्यांनी हा विश्वास कशामुळे गमावला? नाही बघ ना तू, अरे ज्याचे सहकारी कारखाने होते ते यांनी विकले हरामखोरांनी आणि खाजगी कारखाने काढले. सहकार ही भांडवलशाहीला तोंड देण्यासाठी उभी केलेली व्यवस्था होती. यशवंतराव चव्हाणांशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे. ते म्हणले की मी तुम्हाला गावापर्यंत पॉवर दिली, तुम्हाला मी भांडवलशाहीच्या विरुद्ध सहकार दिला, तुम्ही जर तो नीट करत नाही, उलट सहकार झाला म्हणून आम्ही शिकलो, नाही तर आम्ही शेतमजूरच होतो. त्यावेळीची सहकारी चळवळ ही सामाजिक बांधिलकीने काम करत होती. ही पुढे विशेषतः वसंतदादा गेले, शंकरराव चव्हाण गेले, ज्यांच्या हातात पुढे नेतृत्व आलं, त्यांनी याचा सगळा बाजार केला. अगदी कंपन्यांना बोलवलं, एक मिनिट ऐक, मशिनरीच्या साखर कारखान्याची कंपन्या आहेत त्या तयार करत होत्या, त्यांना बोलवलं, तुमची किंमत किती? ते म्हटले 5 कोटी, 10 कोटी लावा तुम्ही. चेअरमनला सांगायचं तू 5 कोटी तिकडून जास्त घे. हे सगळे आम्हाला माहिती आतले डावपेच. चला ठीक आहे. आणि हे सगळे कारखाने त्यामुळे मातीत गेले. आणि जुने कारखाने आम्ही कोर्टात असताना जुने कारखाने खाजगी मालकाच्या सहकार्याला विकले. त्यांना आम्ही विरोध केला. नरिमन आमच्या पुढे अपिअर होत होता. तो म्हणला माय लॉर्ड वी आर मुव्हिंग टुवर्ड सोशलिझम. तर मी त्यांना म्हटलं, नरिमन दिस वर्ड सोशलिझम डझंट फिट इन युअर माउथ, डोंट टॉक. चला ठीक आहे कोळसेवाडी साहेब, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मी पुन्हा एकदा मानसिंग पवारांकडे जाईन. मानसिंग पवारची तुम्ही ही सगळी चर्चा ऐकली, गेल्या काही वेळ तुम्ही हे पूर्ण सगळ्या आपल्या मान्यवरांचं ऐकता आहात. आता असा प्रश्न आहे की आता तुमच्याकडे नवं नेतृत्व उभं करण्याशिवाय पर्याय नाहीये का? कारण एक्झिस्टिंग नेतृत्वानं, जसं आता कोळसे पाटील म्हणाले किंवा प्रकाश पवार म्हणाले, त्यांनी तुमची निराशा केलेली आहे, मराठा समाजाची भयंकर निराशा केलेली आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन नेतृत्व तयार करावं लागतंय. पण हे शक्य आहे का? असं आहे, कोळसे पाटील साहेबांनी जे सांगितलं त्यांच्या मताशी पूर्णतः सहमत आहे. पूर्वी मराठा समाजाचं जे काही नेतृत्व होतं त्या नेतृत्वाच्या माध्यमातून स्वाभिमानी नेतृत्व निर्माण करणं शक्य होतं. दुर्दैवानं राजकारणाने जी खालची पातळी गाठलेली आहे त्याच्यामुळे मराठा समाजातील स्वाभिमानी नेतृत्व लयास पावलेलं आहे. आणि हे स्वाभिमानी नेतृत्व लयास पावल्यामुळे अशा स्वाभिमानी नेतृत्वाला स्वतःच्या मराठा समाजामध्ये काम करत असलेल्या ह्या स्वाभिमानी नेतृत्वाला आपल्या समाजाबद्दलची काळजी होती. ती काळजी जे दरबारी राजकारण करतात त्यांना ती काळजी नाहीये आणि स्वाभिमानी नेतृत्व हे नष्ट झालेलं आहे. हे स्वाभिमानी नेतृत्वाला संपुष्टात जाणून बुजून त्यांना संपुष्टात आणलेलं आहे. त्याच्यामुळे मराठा समाजावर ही परिस्थिती निर्माण झाली. नक्की मानसिंग पवार, तुम्ही अतिशय संयत जो आपण प्रश्न विचारलेला आहे. हा बोला. आता नवीन नेतृत्वाचा जो प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे, माझा प्रश्न असा आहे की आम्हाला आता राजकीय नेतृत्वाची गरजच राहिलेली नाही. आम्हाला जर नेतृत्व पाहिजे असेल तर आम्हाला सामाजिक नेतृत्व हवं आहे. आम्हाला मराठा समाजामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हवे आहेत.
आम्हाला मराठा समाजामध्ये महर्षी रामजी शिंदे हवे आहेत. आम्हाला मराठा समाजामध्ये महात्मा गांधीजींसारखं नेतृत्व हवंय. आम्हाला राजकीय नेतृत्वाची आता गरज राहिलेली नाही. राजकीय नेतृत्व ते होत राहील, ते लोक येत राहतील, बदलत राहतील, परंतु सामाजिक बदल घडविण्यासाठी सामाजिक नेतृत्व निर्माण करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि ह्या सगळ्या मोर्चामधून हेच सिद्ध होतंय. चला ठीक आहे. सगळे मोर्चे मला निघालेले अजून एक प्रश्न आहे मानसिंग पवारजी, मला अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. सगळे मोर्चे तो विचार असा आहे की आता सगळे राजकीय पक्ष तुमच्या मोर्चामध्ये घुसखोरी करण्यासाठी तयार आहेत. म्हणजे त्यांना ते हवं आहे. तो मॉब जो दिसतो आहे, विराट मोर्चे निघतायत, लाखो लोक रस्त्यावर येत आहेत, लोकांचा रोष आहे. तर आता हे सगळ्या राजकीय पक्षांना हवं आहे की ते तुमच्यात घुसणार आहेत. तुम्ही सामाजिक नेतृत्वाचा उल्लेख करताय. अगदी आपल्याकडे वेळ थोडा आहे, मला अगदी थोडक्यात उत्तर हवं तुमच्याकडून की सामाजिक नेतृत्वाचा तुम्ही विचार करताय, पण आता तुम्ही याची गॅरंटी देऊ शकता का की एक्झिस्टिंग नेतृत्व जे आहे ते याच्यामध्ये या मोर्चामध्ये येणार नाही किंवा त्याचा राजकीय लाभ उठवला जाणार नाही किंवा ह्याचं सगळ्याचं राजकारण होणार नाही? औरंगाबादमध्ये जो मोर्चा निघाला त्या मोर्चाच्या ज्या संयोजनामध्ये मी स्वतः सुद्धा होतो आणि अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न त्या संबंधित राजकीय नेतृत्वाने केला नाही. कारण लोकांच्याच भावना एवढ्या पेटलेल्या आहेत की राजकीय नेतृत्व अशा प्रकारची हिंमत करणार नाही. चला ठीक आहे, ठीक आहे. आणि कसं आहे की आता मराठा समाज हा मोठा असल्यामुळे सर्व पक्षामध्ये विभागलेला आहे. त्याच्यामुळे सर्व पक्षाची मंडळी ह्या सगळ्या मोर्चांमध्ये सामील होतीये. चला ठीक. परंतु लोकांच्या भावना एवढ्या तीव्र आहे, कोणीही हा जो काही मॉब एकत्रित येतोय ह्या मॉबला कोणीही याचा दुरुपयोग करू शकणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली. चला ठीक आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे. मी धीरजवीर यांच्याकडे जाईन. धीरजवीर, आता तुम्ही ऐकलं पूर्ण वेळ तुम्ही चर्चेत आहात. तुम्ही युवा संघटक आहात. आपल्या शेतकऱ्याची अवस्था, तुम्ही 80% शेतकऱ्यांचा उल्लेख केला. त्या 80% शेतकऱ्यांची अवस्था सहकार मातीत गेल्यामुळे अशी झालेली आहे. कारखाने गेले, दूध डेऱ्या गेल्या, बँका गेल्या, त्याच्यामुळे आज त्यांच्यावरती अशी अवस्था आलेली की त्यांना असं संघटित होऊन रस्त्यावर यावं लागतंय. कालपर्यंत जो समाज खरं तर मोठ्या भावाच्या भूमिकेत तुम्ही कायम म्हणत असता की मराठा समाज होता समाजामध्ये, तर आता असं आहे की ही राजकीय स्थिती जी आहे ही सामाजिक स्थिती राजकारण्यांनी निर्माण केलेली आहे. आणि पुन्हा आता तुम्ही रस्त्यावरती उतरताय तिथपर्यंत ठीक आहे. ज्यावेळेला निवडणुकीचं राजकारण चालू होईल त्यावेळेला तुम्हाला यातल्याच काही लोकांना निवडावं लागणार आहे. मग त्यावेळेला तुम्ही कुणाला निवडणार आहात? कारण तेच तुमचे प्रश्न पुढे मांडणार आहेत. शेवटी सामाजिक परिस्थिती ही राजकीय उत्तराशिवाय सुटू शकत नाही. सामाजिक प्रश्न त्या विभागामध्ये समाजाला जे नेतृत्व आपल्या हिताची जपणूक करत आहे असं वाटेल त्याच्या मागे ते उभं राहतील. ते पक्ष कोणताही असतो त्याचा. आणि हा जनतेचा जो रेट आहे त्याच्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना समाजाच्या समाजाच्या मागण्या घेऊन आता रस्त्यावर उतरावं लागणार आहे किंवा विधिमंडळात उतरावं लागणार आहे. आणि हा रेट इतका जबरदस्त आहे की ते सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागणार आहे. आणि ह्यातले काही प्रश्न सुटतील असं वाटतंय आम्हाला. जरी हा आज ऑर्गनाइज नसला हा दबाव, संबंध राज्यामध्ये ही परिस्थिती अशीच राहिली तर शासन व्यवस्था आणि राज्यकर्ते या दोघांना पण याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. राजकीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीचं अँगल दोन्ही अँगल. चला ठीक आहे. मी मानसिंग पवार तुमच्याकडे 30 सेकंदासाठी येतोय. मला अशा 4 मागण्या सांगा ज्या 4 मागण्या तुम्हाला इमिजिएट जर त्या मागण्या मान्य झाल्या आणि सरकारने किंवा राज्यकर्त्यांनी त्या मान्य झाल्या तर हा रोष थोडासा कमी होऊ शकतो. त्याच्यामध्ये आरक्षण असेल, महिलांचं शिक्षण असेल, अजून कुठल्या मागण्या आहेत तुमच्या? 4 ते 5 मागण्या कुठल्या आहेत त्या? माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची जर मागणी असली पाहिजे ती म्हणजे मराठा समाजासाठी शिक्षणाची सुव्यवस्था निर्माण करणे. शिक्षणाच्या माध्यमातून अनेक समाजांचे प्रश्न सुटलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली मागणी मराठा समाजासाठी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सुव्यवस्था निर्माण करणे. शाळा आहेत, पुढच्या मागण्या सांगा. पुढच्या मागण्या सांगा. परंतु त्या ठिकाणी परीक्षा चांगल्या पद्धतीने होत नाही. दुसरी जी महत्वाची मागणी राहणार आहे ती आहे रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये. आणि मराठा आज आपण विशिष्ट समाजाला ज्यावेळेस रिझर्वेशन दिले त्यावेळेस आर्थिक मागासलेपण हे अत्यंत महत्वपूर्ण कारण होतं. आज स्वातंत्र्याची परिस्थिती जी होती स्वातंत्र्यानंतरची तीच परिस्थिती आज मराठा समाजाची कायम आहे. 80% लोक अजून काही मागणी आहे करतात त्या समाजातील मुलांना. तिसरी मागणी जी आहे ती म्हणजे अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा मिसयूज व्हायला नको, दुरुपयोग अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा व्हायला नको अशी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ह्या प्रमुख मागण्या मराठा समाजाच्या. अच्छा म्हणजे तुम्हाला एका वाक्यात मला उत्तर दिलं तर खूप आवडेल खरं तर. मानसिंग पवार सर, तुमच्या मोर्चामध्ये बोर्ड दिसतात अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, तर तुमचा आता रद्द करा अशी मागणी नाही, तुमची आहे की त्यात दुरुस्ती करा?
हो, आमची मागणी आहे की त्याच्यामध्ये दुरुस्ती किंबहुना त्याचा मिसयूज होणार नाही, चला ठीक आहे, त्याचा दुरुपयोग होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था शासनाने निर्माण. चला ठीक आहे. धीरज वीर, तुम्ही हात वर केला होता 30 सेकंदात. दुरुस्तीचाच विषय. काही ठिकाणी सगळा दलित समाज ह्याचा गैरवापर करतो असं नाही, बहुतांश ठिकाणी याचा गैरवापर होतोय. त्यामुळे समाजामध्ये एक अस्वस्थता वाढलेली आहे. रद्द करा असं कोणीच म्हणत नाही. चला ठीक आहे, निवेदनामध्ये पण तसं लिहिलेलं नाही. चला ठीक आहे, दुरुस्ती करा असं लिहिलेलं आहे. चला ठीक आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे की जसा समाज संघटित झालेला आहे, जरी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने इतकी वर्ष किंवा त्या समाजाचे सत्ताधारी असले तरी त्या समाजाचे एक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. तो शिक्षणाचा प्रश्न आहे, तो नोकऱ्यांचा प्रश्न आहे, तो तरुणांचा प्रश्न आहे, तो सामाजिक प्रश्न आहे, तो मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि हे सगळे प्रश्न शेतीचा ॲग्रेरियन क्रायसिस जो आबसबे सरांनी उल्लेख केला तो खूप मोठा प्रश्न आहे. कारण हा सगळ्यात मोठा समाज आहे जो शेतीवर अवलंबून आहे किंवा शेतीशी संबंधित उद्योग करणारा. आणि सगळ्यात दुर्दैव असं आहे की गेली 40-50 वर्ष ज्या राज्यकर्त्यांनी आपल्या महाराष्ट्रावरती सत्ता केली त्या सत्ताधाऱ्यांना आपल्या समाजाचे हे प्रश्न दिसले नाहीत का? किंबहुना दिसल्यानंतर पण आपल्या सहकाराची अशी अवस्था का झाली? आपल्या बँका का बुडाल्या? कारखाने का बुडाले? हे अनेक प्रश्न याच्यामधून निर्माण होतील आणि त्याच्यामुळं कोणीतरी एक दिवस कुठल्या तरी आरोपीच्या पिंजऱ्यात कुठला तरी पक्ष राज्यकर्ते उभे राहणार हे निश्चित आहे. पण सध्याला गरज आहे तो या सगळ्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याची, कारण सामाजिक आरोग्य सुदृढ राहावं ही महाराष्ट्राची सगळ्यात पहिली आणि उत्तम गरज आहे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.